ते आपल्या महाराष्ट्राच्या 65व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने 65वा वर्धापन दिन या ठिकाणी साजरा करत असताना ज्यांचा आज आपण अतिशय आदरपूर्वक सत्कार करतो आहोत, उद्याचा महाराष्ट्र घडवण्याची क्षमता ज्यांच्यामध्ये आहे असे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आज या ठिकाणी उपस्थित असलेले सत्कारमूर्ती राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायणराव राणे, राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, राज्याचे विक्रमादित्य उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार, आमचे ज्येष्ठ नेते प्रफुल्लभाई आदरणीय भुजबळ साहेब, एकनाथ शिंदे साहेबांचे प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी उपस्थित असलेले प्रताप सरनाईक, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, बाबासाहेब पाटील, नरहरी झिरवाळ, आदिती तटकरे, इंद्रनील नाईक, सर्व सन्मान्य व्यासपीठ, समोर बसलेले विधिमंडळातील माझे सर्व सन्मान्य सदस्य भगिनी, विविध स्तरावरील सन्मान्य पदाधिकारी, पत्रकार मित्र, वाहिन्यांचे प्रतिनिधी आणि अभूतपूर्व संख्येने या ठिकाणी उपस्थित असलेल्या माझ्या तमाम महाराष्ट्रप्रेमी नागरिक बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, राज्याचा 65वा वर्धापन दिन या ठिकाणी अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये साजरा करत असतानाच आदरणीय फडणवीस साहेब आपलं, राणे साहेबांचं आणि अशोक चव्हाण साहेबांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मी सुरुवातीलाच मनपूर्वक हार्दिक या ठिकाणी स्वागत करतो. भाषावर प्रांतरचना करण्याचा निर्णय झाल्याच्या नंतर सुद्धा मराठी भाषिकांचं राज्य निर्माण होऊ शकलं नाही. यामुळे संबंध महाराष्ट्राच्या भूमीमध्ये एक तऱ्हेचा वैचारिक वणवा पेटला. द्वैभाषिक राज्य नको, आम्हाला मराठी भाषिकांचं राज्य असलं पाहिजे, ही भूमिका महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये साहित्यिकांनी, पत्रकारांनी, लेखकांनी, शाहिरांनी, कामगारांनी, शेतकऱ्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणावरती प्रज्वलित केली. त्याच्यातून एक हुतात्मा चौकाच्या परिसरामध्ये त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार गोळीबार झाला आणि 106 हुतात्म्यांना त्यावेळेला बलिदान द्यावं लागलं. आज 65 वर्षाच्या कालावधीच्या नंतर महाराष्ट्राने नेत्रदीपक प्रगती केली. मराठी भाषिक म्हणून आज आपण सर्वजण एकत्रितपणाने वावरत असतानाच ज्या नागपूर प्रांतातील आज मुख्यमंत्री आहेत ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. तो सारा विभाग त्याला मध्य प्रदेश प्रांतामध्ये होता. अशोकराव ज्या परिसरामध्ये काम करतात, स्वर्गीय चव्हाण साहेब ज्या परिसरामध्ये काम करत होते, शंकरराव चव्हाण साहेब, तो सारा परिसर त्यावेळेला निजामाच्या राजवटीमध्ये हैदराबादच्या परिसरामध्ये त्यावेळेला जोडला गेला होता. पण आज संबंध मराठी भाषिकांचं हे राज्य निर्माण झाल्याच्या नंतर त्या कालावधीमधील ऐतिहासिक क्षणचित्र, संबंध संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, महाराष्ट्राच्या निर्मितीच्या नंतर 5व्या 6व्या आणि उद्याच्या भवितव्यात असलेल्या पिढीला त्याच पद्धतीने समजावी. स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर आपलं राज्य निर्माण झालं नाही, पण त्यासाठी केलेला संघर्ष हा अजरामर त्या ठिकाणी राहिला आणि त्याच्यातून मराठी भाषिकांचं राज्य निर्माण झालेलं पाहायला मिळू शकलं. स्वर्गीय चव्हाण साहेबांनी सुसंस्कृत महाराष्ट्र घडवला, सामाजिक समतेचा महाराष्ट्र घडवला. छत्रपती शिवराय अवघ्या हिंदुस्थान देशाचे मानबिंदू, 18 पगड जातीला बाला बलुतेदारांसोबत घेत छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक समतेचा इतिहास या महाराष्ट्रामध्ये रचला आणि आध्यात्मिक विचाराची मजबूत चौकट तुमच्याने माझ्या महाराष्ट्राला मिळाली. आज मुख्यमंत्री महोदय आपण या ठिकाणी आलात. 1 मे रोजी स्वर्गीय चव्हाण साहेबांनी शपथ घेतली. चीनच्या युद्धाच्या वेळेला पंडित जवाहरलाल नेहरूंनी चव्हाण साहेबांना दिल्लीला बोलवलं आणि सह्याद्री हिमालयाच्या मदतीला धावून गेला. चंद्र सूर्य तारे असेपर्यंत हे लिखितच आहे की त्यावेळेला हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून गेला स्वर्गीय चव्हाण साहेबांच्या रूपात. मारुतीराव कन्नमवार साहेब मुख्यमंत्री झाले. त्यांचं निधन झाल्यानंतर काही कालावधीपुरता बाळासाहेब सावंत मुख्यमंत्री झाले. वसंतराव नाईक साहेब मुख्यमंत्री दीर्घकाळ राहिले. स्वर्गीय शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री झाले. चव्हाण साहेबांच्या नंतर वसंतदादा राज्याचे मुख्यमंत्री राहिले. वसंतदादानंतर आदरणीय पवार साहेबांनी राज्याचं नेतृत्व केलं. पवार साहेबांच्या नंतर बॅरिस्टर अंतुले साहेबांनी राज्याचं नेतृत्व केलं. अंतुले साहेबांच्या नंतर बाबासाहेब भोसले, वसंतदादा पाटील, पुन्हा एकदा वसंतदादा, शिवाजीराव निलंगेकर, शंकररावजी चव्हाण साहेब, आदरणीय पवार साहेब यांनी 90च्या आसपास महाराष्ट्राचं नेतृत्व केलं. पवार साहेबही 91ला दिल्लीला गेले, संरक्षण मंत्री म्हणून गेले.
तीच पुनरावृत्ती 40 वर्षाच्या 30 वर्षाच्या कालावधीच्या नंतर झाली आणि सुधाकरराव नाईक साहेबांनी नेतृत्व केलं. राज्यामध्ये महायुतीचं सरकार आलं, मनोहर जोशींनी नेतृत्व केलं आणि अखेरच्या कालखंडामध्ये राणेसाहेब आपणही नेतृत्व दिलं. विलासरावजी मुख्यमंत्री झाले, सुशीलकुमार शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले, पुन्हा विलासरावजी मुख्यमंत्री झाले आणि अशोकराव आपण त्यावेळेला 8 मध्ये मुख्यमंत्री झालात, 9 मध्ये सुद्धा आपण मुख्यमंत्री झालात. मग पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झाले आणि 2014 मध्ये 5 वर्ष सलग मुख्यमंत्रीपद भूषवणारे एकमेव मुख्यमंत्री म्हणून सुद्धा वसंतराव नाईक साहेबांच्या नंतर देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही महाराष्ट्राचा राजकीय इतिहास घडवला. तर नंतरही आपणही मुख्यमंत्री झालात, अजितदादा उपमुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर उद्धवजी, एकनाथराव शिंदे आणि पुन्हा आपण मुख्यमंत्री म्हणून आज त्या ठिकाणी आहात. आम्हाला सर्वांनाच या गोष्टीचा खचितच अभिमान वाटतो आहे की उद्याचा महाराष्ट्र घडवत असताना शिवशाहू फुले आंबेडकरांच्या सामाजिक समतेवरती दृढ विश्वास ठेवत चव्हाण साहेबांनी बहुजन समाजाचं हित साधायचं असेल तर सरकारमध्ये असलं पाहिजे. म्हणून दादांच्या नेतृत्वाखाली, प्रफुल्लभाईंच्या, भुजबळांच्या नेतृत्वाखाली आम्ही सामूहिक निर्णय घेतला की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालच्या एनडीएमध्ये सहभागी व्हायचं, राज्यामध्ये आपल्या नेतृत्वाखालच्या सरकारमध्ये सहभागी व्हायचं. तो निर्णय आम्ही घेतला. ती विचारधाराशी मूळ नाळ कायम ठेवत आणि उद्याचं भवितव्य देशाचं आणि राज्याचं घडवायचं असेल तर त्याच पद्धतीने काम करण्याची मानसिकता घेतली पाहिजे. या भूमिकेतून आम्ही सगळेजण काम करत आलो. राज्याचे पहिले उपमुख्यमंत्री नाशिकराव तिरपुडे, बॅरिस्टर रामराव अधिक, त्यानंतरच्या कालावधीमध्ये गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या नंतर आदरणीय भुजबळ साहेब, भुजबळ साहेबांच्या नंतर विजयसिंग मोहिते पाटील, आर पाटील, परत भुजबळ साहेब आणि त्याच्यानंतर मग सलग उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादांनी त्या ठिकाणी काम केलं. मधल्या कालावधीमध्ये देवेंद्रजी आपणही मुख्यमंत्री राहिलात, उपमुख्यमंत्री झालात आणि आता या कालावधीमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथराव शिंदे त्या ठिकाणी काम करतायत. हा सगळा महाराष्ट्राचा जाज्वल्य इतिहास या ठिकाणी रेखाटलेला आहे. आज आपल्याला या ठिकाणी सन्मानित करण्याची भावना हीच आमच्या सर्वांच्या मनामध्ये आहे की उद्याचा महाराष्ट्र घडवण्यासाठी ज्या गतिमान प्रशासनाची आवश्यकता होती, भक्कम साथ असणाऱ्या केंद्र सरकारची आवश्यकता होती, असा सुवर्ण योगायोग जुळून आल्याच्या नंतर महाराष्ट्राची गौरवशाली परंपरा पुढच्या कालावधीमध्ये त्याच पद्धतीने चालू राहावी या भूमिकेतून आम्ही सगळेजण या ठिकाणी आलो आहोत. आपण आलात त्याच्याबद्दल आपले आभारही मानतो. आपण नेहमी म्हणतो बहु अथोत सुंदर संपन्न की महान, प्रिय आमचा महाराष्ट्र महान. हे ज्यावेळेला आपण बोलत असतो त्याला साने गुरुजी म्हणतात, बल सागर भारत हो विश्वात सोबनी राहो. याचा अर्थ असा आहे महाराष्ट्र देश, महाराष्ट्राची भूमी आम्हाला मजबूत करायची आहे, पण महाराष्ट्राबरोबरच देशाला बलशाली करायचा आहे. हा विचार वर्षानुवर्ष आम्ही जो जतन करत आलो त्याच विचाराची पाठराखण पुढच्या कालावधीमध्ये करण्याचं काम महाराष्ट्र करेल आणि त्या महाराष्ट्राचं समर्थ नेतृत्व आपण दादा एकनाथराव शिंदे, मंत्रिमंडळातील सर्व सहकारी, मोदी साहेबांच्या, अमित भाईंच्या नेतृत्वाखाली करतील असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. आपल्या अंतःकरणापासून या ठिकाणी स्वागत करतो. आपल्याला जायची घाई असल्यामुळे आपला सत्कार होऊन आपण आम्हाला संबोधित करावं आणि मग राणे साहेब आणि चव्हाण साहेबांचा सत्कार आम्हा सर्वांच्या वतीने या ठिकाणी होईल. आपले पुन्हा एकदा मनपूर्वक शब्दामध्ये स्वागत, आभार, अभिनंदन. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.